नमस्कार. लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे रत्नागिरीमध्ये एक विशेष उपक्रम होणार आहे. सर्वांगीण यशासाठी आणि आरोग्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटराइज्ड मानस चाचण्या अर्थात माइंड टेस्ट्स. त्याचा उद्देश आपलं मन, मेंदू यांच्या क्षमतांचं मापन करून त्यामध्ये विकास करणं, भावनांचं नियमन करणं आणि या सगळ्याद्वारे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला ताणमुक्त यश आणि मनःशांती मिळण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होणार आहे. चला तर कोणत्या चाचण्या आहेत त्या समजून घेऊयात. एक, अभ्यास ताण मापन चाचणी. प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड विषयाचा येणारा ताण मेंदूत नेमका कुठे येतो? डाव्या, उजव्या का दोनही मेंदू भागांमध्ये? हे या चाचणीमध्ये शोधून काढलं जातं. त्या आधारे अवघड विषय सोपा व्हावा, त्याची गोडी लागावी, त्याचे मार्क वाढावेत आणि त्या विद्यार्थ्याचा स्वभाव चांगला व्हावा यासाठी मार्गदर्शन या चाचणीमध्ये केलं जातं. 2, स्थिरता चाचणी. यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या मनाची स्थिरता म्हणजे त्याचं मन किती स्थिर आहे हे शोधून काढलं जातं आणि ती स्थिरता वाढण्यासाठीचे उपाय सांगितले जातात. विशेषतः अतिचंचल, चुळबुळी, वळवळी, एका जागेवर जास्त वेळ न बसू शकणारी, विचार न करता धाडकन कृती करून स्वतःचं आणि इतरांचं नुकसान करणाऱ्या मुलांसाठी ही चाचणी विशेष उपयुक्त. 3, मेंदू क्षमता चाचणी. यामध्ये त्या विद्यार्थ्याचा अटेन्शन स्पॅन, किती वेळ तो सलग लक्ष एकाग्र करू शकतो, स्मरणशक्ती, कॉम्प्लेक्स अटेन्शन, गुंतागुंतीच्या माहितीतनं अचूक आणि वेगाने उत्तर शोधून काढणं आणि निर्णय क्षमता यांचं मापन केलं जातं. विशेषतः लक्ष एकाग्र न करू शकणारी, तत्परतेने प्रतिसाद न देणारी मुलं आणि गुंतागुंतीच्या कामांमध्ये गोंधळणं, चुकणं अशासारख्या समस्यांवर ही चाचणी उपयोगी आहे. या तीनही चाचण्या 8 ते 18 वर्षामधील मुलांसाठी आहेत. पुढली चाचणी 14 वर्षावरील मुलांसाठी आहे, ती म्हणजे मेंदू प्राबल्य चाचणी. यामध्ये त्या विद्यार्थ्याचा डावा का उजवा का दोनही मेंदू भाग प्रबळ आहेत, त्याची लर्निंग स्टाईल म्हणजे तो ऐकून का वाचून का पाहून म्हणजे व्हिज्युअली जास्त चांगलं शिकू शकतो आणि त्याची जमेची आणि दुबळी बाजू या गोष्टी कळतात. त्यामुळे करिअर निवडताना निर्णय घेण्यासाठी याचा जास्त चांगला उपयोग होतो. 5, नैराश्य, चिंता, ताण मापन चाचणी. आज चिंता, ताण, नैराश्य यामुळे आरोग्याचे प्रश्न आपल्याला खूपच कमी वयामध्ये यायला लागलेले आहेत. या तीनही भावनांची पातळी नॉर्मल, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर का एक्स्ट्रीमली सिव्हिअर हे या चाचणीमध्ये कळतं आणि त्यानंतर भावनांचं नियमन करण्यासाठी योग्य उपाय मार्गदर्शन केलं जातं. 6, रंग व्यक्तिमत्व चाचणी. ह्या विलक्षण चाचणीमध्ये केवळ 8 रंगांच्या माध्यमातून तुमचं अवघं भावनिक व्यक्तिमत्व उलगडून दाखवलं जातं. तुमची सद्यस्थिती काय आहे, तुमच्या ताणाचे स्रोत, तुम्हाला यशापासून रोखून धरणारे घटक, तुमच्या समस्या आणि इच्छित उद्दिष्ट यासह मार्गदर्शन यात केलं जातं. 7वी आणि अखेरची चाचणी मेंदू हृदय सुसंगती चाचणी.
दिवसभरात आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनिक चढ उतारांमुळे आपलं हृदय आणि मेंदू याच्यातला ताळमेळ यामध्ये सतत चढ उतार होत असतो. तुमचा हा ताळमेळ सध्या कसा आहे? कमी, मध्यम, चांगला का उत्कृष्ट? हे या चाचणीतून कळतं. आणि त्यानंतर हा ताळमेळ सुधारण्यासाठी मनशक्तीचे खास शास्त्रीय प्राणायामासह उपाय मार्गदर्शन केलं जातं. अशा ह्या चाचण्या मराठी, हिंदी, इंग्रजी तीनही भाषेत उपलब्ध आहेत. तुम्ही एका वेळी एक किंवा अधिक चाचण्या घेऊ शकता. संपूर्ण कुटुंबीय एकाच वेळेला ह्या चाचण्या येऊन घेऊ शकतं. चाचण्यांसाठी पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे. चाचणी झाल्यानंतर कॉम्प्युटराइज्ड रिपोर्ट्स आणि लगेचच मार्गदर्शन केलं जातं. एका चाचणीसाठी सुमारे अर्धा तास लागतो. चाचण्यांचं सवलत मूल्य आपण ठेवलेलं आहे ₹300 प्रति चाचणी. या चाचण्यांची अधिक माहिती खाली दिलेल्या पत्रकामध्ये पाहावी. त्यामध्ये दिलेली लिंक किंवा QR कोड स्कॅन करून आपण रजिस्टर करू शकता. तेव्हा अशा या चाचण्या रत्नागिरीमध्ये दिनांक 21 आणि 22 जानेवारी 2026 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये सकाळी 9 ते रात्री 8 या वेळामध्ये होणार आहेत. या चाचण्यांना येण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून आमंत्रण. धन्यवाद.